नवरात्रीतल्या त्या 9 रंगांचा ट्रेंड मी तरी काय फॉलो करत नाही दरवर्षी बाबा, मात्र यावर्षी तो खरंच खूप छान पद्धतीने माझ्याकडून फॉलो केला गेला. तर नमस्कार मंडळी, मी रोहिणी केंजे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी पुन्हा एकदा निघालेली होती हळदी कुंकवासाठी आणि फराळासाठी. कालच माझ्याकडे सुद्धा हळदी कुंकू आणि फराळ झालं आणि आज एका नवीन मैत्रिणीने आम्हाला फराळासाठी बोलवलेलं होतं. तर फराळ करायला जायचं म्हणून मी साडी नेसलेली होती. आजचा रंग होता ग्रे आणि त्यानिमित्तानं वेगवेगळ्या साड्या नेसायला भेटायला गेलेल्या आहेत. नाहीतर त्या कपाटामध्ये किती साड्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या आहेत हे खरं समजत नाही. तर फराळ करायला गेल्यानंतर खूप साऱ्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या, फराळ करून झाला आणि त्यानंतर कट्टू मी संध्याकाळीच हे शूट सुरुवात केलेलं आहे. आज एक रेसिपी करायचा डोक्यात विचार होता आणि मिस्टरांना आणि मुलींना विचारलं की मी जे माझ्यासाठी खाऊ बनवते तोच तुमच्यासाठी बनवला तर चालेल का? कारण काय होतं, आपल्यासाठी काय बनवायचं आणि त्यांच्यासाठी काय बनवायचं यामध्ये खूप माझा वेळ जात होता आणि धावपळ सुद्धा होते. त्यात माझ्यासाठी फराळ बनवलं की माझा विषय मिटतो, मात्र या दोघांना भाजी रोज काय बनवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न पडत होता. मग म्हटलं आज आपल्यासाठी जे बनवतोय तेच ते सुद्धा खातील हा विचार करून आणि त्यांनी परमिशन दिली म्हणून मी घाऱ्या बनवत होती रताळ्यांच्या. खरंच ह्या घाऱ्यांची रेसिपी खूप सुंदर आहे, मात्र ही रेसिपी मला शेवटपर्यंत शूट करता आली नाही. त्याचं कारण असं की मी खूप लेट सुरुवात केलेली होती ही रेसिपी बनवायला आणि त्यामुळेच हे सगळं शूट करता आलं नाही. मात्र ही रेसिपी खूप सोपी आहे. रताळी शिजवून घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ घालून त्याचं पुरण बनवायचं रताळ्यांचं आणि दुसरीकडे तर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे राजगिऱ्यांचं. तर हा गरबी अन्नाचा प्रकार होतो. खूप छान रेसिपी आहे. नेक्स्ट टाइम नक्की बनवलं